हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. जसं की तुम्ही बघू शकता, मी छान प्रकारे साडी घातलेली आहे, छान प्रकारे मेकअप झालेला आहे. सो आज आहे दीप अमावस्या. सो मी छान प्रकारे दीप अमावस्याची पूजा करून घेतलेली आहे. दीप अमावस्या म्हणजे ह्या सणाला दिव्यांची आवस असं म्हणलं जातं. आषाढी अमावस्या असेही म्हणतात. छान प्रकारे दिव्यांची पूजा केलेली. घरातील सर्व दिवे लहान मोठे दिवे सगळे समय आणि निरंजन स्वच्छ धुवून त्यांना लख केलेला आहे. सोबतच ह्या दिवशी आपण गव्हाच्या पिठान म्हणजे कणकेचे गोड दिवे बनवून आपल्या लहान मुलांचं औक्षण करतो, त्यांची ओवाळणी करतो. आणि ही सुंदर परंपरा आपल्या महाराष्ट्र धर्मात आहे आणि भारतीय संस्कृतीला ह्या दिव्यांचा फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. सो तुम्ही 5, 7, 21, 11 असे दिवे घेऊन तुम्ही आपल्या मुलांना ओवाळू शकता. असे दिव्यांचे तेज आपल्या मुलांना मिळावे, ते एव्हरी प्रॉब्लेमवर त्यांना मात द्यायची शक्ती मिळावी म्हणून आपण कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करतो. सोबतच मी त्याला छान प्रकारे गोड साखरही खायला दिली, कारण की माझ्याकडे स्वीट नव्हतं. आणि त्याने छान प्रकारे माझे पाया पडून माझा आशीर्वाद पण घेतला. सो ही जी संस्कृती आहे ही आपण अजून पण आपण फॉलो करत आलेलो आहे आणि आपण आपल्याला करायला पाहिजे. सोबतच मी विशालचंही ऑप्शन केलं, कारण की आजचा दिवस खूपच चांगला होता. म्हणलं त्याचं पण ऑप्शन करून घेऊ. छान प्रकारे आपल्या घरामध्ये कशाची नजर लागलेली असेल, काही गोष्टी असू दे, त्याच्या तब्येतीबद्दल असू दे, सगळ्या गोष्टींना मला मात द्यायची होती म्हणून मी त्याचंही ऑप्शन केलं, त्याचीही नजर काढली. आणि ह्या प्रकारे आम्ही खूप छान प्रकारे दीप अमावस्याची पूजा केली. ह्याच्यासोबतच मी विशालचा आशीर्वाद घेतला, कारण की आज खूप चांगला दिवस आहे, दीप अमावस्या आहे. आणि आज आपल्या घरातले सगळे दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत, जे की मला खूप जास्त आवडतं. वन ऑफ माय फेवरेट गोष्ट तुम्ही म्हणू शकता. आणि देवाची गोष्ट करायला तर मी ऑलवेज असते, मला खूप जास्त आवडतं. आणि ह्याच्यासोबतच आम्ही खूप सगळे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि ह्याच्यासोबतच संपतो आपला आजचा दिवस. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असंच खूप सगळं प्रेम देत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपल्या नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.